नमस्कार. फूडी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण असा नाश्ता बनवतोय जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. मुलांना टिफिनलाही देऊ शकता. मुले टिफिन संपवून आणतील, गॅरंटी आहे. तसं तर आपण पोळी भाजी मुलांना टिफिनला देतच असतो, तर पोळी भाजीच देऊया, पण एका वेगळ्या पद्धतीने. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते, जर तुमच्याकडे उकडलेले बटाटे असतील तर. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालूया. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मिरची घालूया. एका मिरचीचे तुकडे करून घेतले. आता ही मिरची आपण तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. मिरची छान क्रिस्पी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि थोड्या वेळेला साईडला ठेवूया. आता याच तेलामध्ये पाव चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की यामध्ये आपण कांदा घालूया. एक मीडियम साईजचा कांदा मी उभा लांब कट करून घेतला आहे. आता कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण 2 उकडलेले बटाटे असे हाताने कुस्करून घालूया. थोडेसे हिरवे वाटाणे घालूया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी इथे सिंपल स्टफिंग बनवते. 2 मिनिट परतून घेऊया. आता याला आपण थोडेसे स्मॅश करून घेऊया. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा चाट मसाला घालूया. चाट मसाल्यामुळे ना छान अशी चटपटीत चव येते. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरली तरीही चालेल. आता ना सुरुवातीला आपण जी मिरची भाजून घेतलेली होती यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हाताने असं बारीक करून घ्यायचं. मिरची आपण भाजून घेतली होती त्यामुळे छान क्रिस्पी झालेली आहे. आता ही मिरची आणि मीठ बटाट्याच्या चटणीमध्ये घालूया. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर इथे आपली स्टफिंग तयार आहे. थोडंसं मीठ कमी वाटतंय त्यामुळे मी यामध्ये थोडंसं मीठ घालते. एकदा मिक्स करून घेऊया. आता ही स्टफिंग आपण थोडा वेळ साईडला ठेवूया. तर इथे मी 3 छोट्या चपात्या घेतलेल्या आहेत. तुम्ही रात्रीची उरलेली चपाती वापरली तरीही चालेल. आता यावरती आपण 1 चमचाभर टोमॅटो केचप लावून घेऊया. टोमॅटो केचपच्या ऐवजी पिझ्झा सॉस किंवा मग स्पायसी हवं असेल तर रेड चिली सॉस वापरला तरीही चालेल. आता यावरती आपण थोडंसं चीज घालूया आणि चीजवरती जी आपण वाटाणा बटाट्याची स्टफिंग बनवलेली आहे ती घालूया आणि वरतून परत थोडंसं चीज घालूया आणि असं फोल्ड करून घेऊया. मस्त टाकोसचा शेप आलाय. आता याच पद्धतीने आपण बाकी टाकोस पण बनवून घेऊया. आता याला आपण भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी एक तवा गरम करून घेतलाय. तवा छान गरम झाला की यावरती थोडंसं बटर लावायचं. यावर हे टाकोस ठेवायचे. वरतून परत थोडंसं बटर लावायचं म्हणजे छान क्रिस्पी होतात. 2 मिनिट एका साईडने छान भाजून घ्यायचे. नंतर पलटवून दुसऱ्या साईडने पण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे म्हणजे छान गोल्डन कलर येतो, करपत नाही. दोन्ही साईडने छान क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे. तर इथे मस्त टेस्टी क्रिस्पी टाकोस बनवून तयार आहेत. बनवायलाही एकदम इझी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.